घडामोडी। सामान्य माणूस दागिने घाण ठेवतो, कर्ज काढतो आणि आपल्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसे गुंतवतो. पण काही विकासक अशा लोकांची फसवणूक करून त्यांचे घरांचे स्वप्न भंग करतात. पण शिवाय त्यांनी पैसे परत मागितले तर त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल करतात. परंतु ही बाब आम्ही सहन करणार नाही असा इशारा भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील जनसेवकांचा जनसंवाद उपक्रमादरम्यान दिला आहे. ठाण्याच्या कोपट परिसरात भाजपचे कार्यालय आहे. या कार्यालयात भाजपचे आमदार संजय केळकर हे दर शुक्रवारी सेवकांचा जनसंवाद उपक्रम राबवितात. या उपक्रमात नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असून आज झालेल्या उपक्रमात एकूण 62 तक्रारींची निवेदने नागरिकांनी सादर केली. यामध्ये महापालिका, महानगर गॅस, फेरीवाले, अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, फसवणूक अशा विविध विषयासंदर्भातील निवेदनांचा समावेश होता. यावेळी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी नगरसेवक नारायण पवार, मनोहर डुंबरे, दीपक जाधव, सुरेश कांबळे, ओमकार चव्हाण, राजेश गाडे, संतोष साळुंके उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त भाजपा मंडळ अध्यक्षांनी आमदार केळकर यांची भेट घेतली. या जनसंवाद उपक्रमात विकासकांनी फसवणूक झालेल्या नागरिकांनी आमदार केळकर यांची भेट घेतली. यामध्ये पनवेल, मुलुंड, घाटकोपर, दादर, साकीनाका, चेंबूर, बोरिवली या भागातील नागरिकांचा समावेश होता. सबसे सस्ता सबसे अच्छा या स्लोगनवर सी लिंक प्रॉपर्टीने फसवणूक केल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. सी लिंक प्रॉपर्टीने या नागरिकांची खोटे तयार केलेले आहेत, लोकांचे चेक बाउन्स झालेत अशा तक्रारी नागरिकांनी केल्यात. या संदर्भात या फसवणूकदारांनी आमदार केळकर यांना निवेदन देऊन घरांसाठी गुंतवलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी विनंती केली. गरीब सामान्य माणूस एक पैसा जोडतो, कर्ज काढतो, दागिने घाण ठेवतो आणि आपल्या घरांचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता पैसे गुंतवतो. पण असे विकासक या सामान्य लोकांची फसवणूक करून त्यांचे घरांचे स्वप्न भंग करतात. शिवाय त्यांनी पैसे परत मागले तर त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल करतात. ही बाब खूप गंभीर आणि चीड येणारी आहे. ही बाब आम्ही सहन करणार नाही असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला आहे. या प्रकरणी तातडीने पोलीस आयुक्तांसोबत चर्चा करून अशा फसवणूक करणाऱ्या विकासकांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे केळकर यांनी सांगितले. या कार्यालयात जनसंवाद उपक्रमाच्या अंतर्गत माझ्याकडे बोरिवली, दादर, मुलुंड, घाटकोपर या भागातले फसगत झालेले नागरिक आले होते. आताही आहेत. ते गरीब कष्ट करून पैसे कमवतो आणि कुठेतरी आपल्याला घरकुल व्हावं याच्याकरता खोट्या जाहिराती आणि निरनिराळ्या प्रकारचं खोट्या प्रकारची माहितीच्या आधारावर तो बिचारा घर बुक करतो आणि नंतर त्याच्या लक्षात येतं की आपली घोर फसवणूक झालेली आहे. हा तोच प्रकार आहे की याच्यामध्ये बघा निरनिराळ्या नावावर हे बुकिंग घेतात की आम्ही तुम्हाला घरकुल देऊ, पैसे घेतले जातात आणि वर्षानुवर्ष आता काही तर 2-2, 3-3, 5-5 वर्ष पैसे दिले आणि ते पैसे देखील माझ्याकडे तर एक कचरा वेचक महिला देखील या ठिकाणी आली होती की तिने आपल्या आजूबाजूच्या लोकांकडनं, नातेवाईकांकडनं पैसे जमा करून त्या ठिकाणी बुकिंग करायला पैसे दिले. हा करोडो रुपयाचा घोटाळा आहे. हजारो लोक याच्यामध्ये अडकलेले आहेत असं प्रायमा फेसी लक्षात येत आहे आणि याची TV वर देखील जाहिरात दिली जाते असं मला या नागरिकांनी सांगितलं. आणि त्याच्यामुळे फसवणुकीचे प्रकार रिअल इस्टेटमध्ये वाढलेले आहेत. एकीकडे विकासक पण फसवणूक करतो आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारच्या निरनिराळ्या कंपन्यांच्या नावावर सबसे सस्ता सबसे अच्छा, आता गरीब माणूस लगेच त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि त्यामुळे याचा पूर्ण बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये आम्ही घरांबाबत लोकांची फसवणूक झालेली आहे. ठाण्यामध्ये देवकोपरा या ऑफिसजवळ इन्फ्राटेक नावाची कंपनी आहे. ते मागील 10 वर्षापासून लोकांना इन्व्हेस्टमेंटच्या नावाने 1 BHK, 2 BHK, 1 RKच्या नावाने हे करोडो रुपयाचा फ्रॉड केलेला आहे. त्या विरोधात आम्ही ठाण्याचे आमदार माननीय श्री संजय केळकर साहेबांच्या समोर आपण हा विषय सांगितलेला आहे. काय निकष निघालेला आहे? असं निघालं की साहेबांनी सांगितलं की आता आपल्याकडे 100पेक्षा जास्त जे लोक आहेत ज्यांचे फसवणूक ह्या कंपनीच्या माध्यमातून झालेले आहे ते आलेले आहेत. साहेबांनी सांगितलं की आम्ही पोलिसांच्या माध्यमातून EOWच्या माध्यमातून किंवा बाकी जे लिगल असेल ते साहेबांच्या मार्गदर्शन किंवा होणार आहे. आपण कार्यालयात तक्रार करण्याकरता गेले होते, नेमकं काय प्रकार झाला?
विषय असा होता की मागच्या रविवारी आम्ही सर्व इन्व्हेस्टमेंट ज्या लोकांनी ते फ्लॅटसाठी जागा विकत घेण्यासाठी गेले होते त्याच्याबरोबर आमचे रामसेनेचे मी स्वतः गेलो होतो. त्यांना जवाब विचारलं की हा गरिबाचे पैसे कधी देणार आहे. त्याने काही पैसे दिले नाही. उगाच आमच्यावर 2 लाख रुपयाचे खंडणी मागतो म्हणून आमच्यावर ते पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेलं. ह्यांचं 10,000 20,000चे चेक बाउन्स होत आहे. ते 2 लाख रुपये खंडणी त्याच्याकडून कोण देणार आहे. 4 लाख रुपये ह्या आधीचे 4 लाख रुपयाचे चेक बाउन्स झालेले आहेत. एक पैसा देत नाही. कोणी ह्यांच्याकडे गेलं की ह्या लोकांचे पैसा द्या तर उलट त्यांच्यावर ते खंडणीचे आरोप करतात. म्हणून ते आम्ही आमदार साहेबांना भेटलो आणि पोलिसांना पण ह्या विषयी आम्ही भेटलो. ठाण्यातील मोडकळीस आलेल्या धोकादायक अनधिकृत व अधिकृत इमारतींचा सुनियोजित विकास करण्याच्या हेतूने पायाभरणी केलेल्या क्लस्टर योजनेवरून गेल्या काही दिवसांपासून विविध स्तरातून टीका टिप्पणी सुरू आहेत. वर्तकनगरच्या म्हाडा वसाहतीचा क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकास केला जाणार असल्याने काल या निर्णयाविरोधात स्थानिकांनी निदर्शने केली. क्लस्टर योजना हटाव म्हाडा बचाव असा घोषणा देत येथील नवीन म्हाडा वसाहतीतील शेकडो रहिवासी रस्त्यावर उतरले होते. सरकारने म्हाडा वसाहतीला क्लस्टरमधून वगळले नाही तर आम्ही कायदेशीर लढा देऊ असा इशारा या रहिवाशांनी देत क्लस्टर पुनर्विकासाला कडाडून विरोध केलाय. ठाण्यात वर्तकनगर, सावरकरनगर, यशोधरनगर, पवारनगर, भीमनगर परिसरात म्हाडाची भूखंड आहेत. या भूखंडावर म्हाडाने बैठ्या सोसायटी आणि इमारतीच्या माध्यमातून 25 ते 30 वर्षापूर्वी वसाहती उभ्या केल्यात. या परिसराचा ठाणे महापालिकेने 41 नागरी पुनरुत्थान आराखड्यामध्ये समावेश केला आहे. या जमिनी म्हाडाच्या मालकीच्या असल्याने महापालिकेला या ठिकाणी क्लस्टर योजना राबविणे शक्य होणार नाही. त्यामुळे महापालिकेने येथील 49-35 एकर इतकी जागा भाडे तत्वावर देण्याकरिता म्हाडाकडे ना हरकत प्रमाणपत्र सांगितले आहे. मात्र म्हाडा वसाहतीतील रहिवाशांनी क्लस्टर योजनेला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. वर्तकनगर येथील नवी म्हाडा वसाहत परिसरात साईनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही 30 वर्ष जुनी वसाहत आहे. सुमारे 2,500 ते 3,000 नागरिक येथे राहतात. काल या वसाहतीतील शेकडो रहिवाशांनी क्लस्टर योजनेविरोधात रस्त्यावर उतरत आंदोलन केले. महाराष्ट्राच्या हितासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू होतात वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरी पाचपकाडी मतदारसंघात राज उद्धव यांच्या मनोमिलनचे बॅनर झळकलेत. या बॅनरवर ठाकरे बंधूसह बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो झळकलेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचाही फोटो आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाकरे गट आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी या बॅनरच्या माध्यमातून या चर्चेचे स्वागत केले. महाराष्ट्र मराठी माणसांच्या अस्तित्वापुढे आमच्यातील वाद अतिशय क्षुल्लक असल्याची प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत देत उद्धव यांच्यासोबत एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केलं. या हाकेला उद्धव ठाकरे यांनी तात्काळ प्रतिसाद देत महाराष्ट्र हितासाठी किरकोळ भांडणे बाजूला ठेवून एकत्र येण्यासाठी तयारी दर्शवली. त्यानंतर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपकाडी मतदारसंघातील पडवळनगर येथे महाराष्ट्रासाठी व मराठी माणसांच्या हितासाठी एकत्र या अशा आशयाचे बॅनर लागले आहेत. शिवसेनेच्या उबाटा पदाधिकाऱ्यांनी बॅनर झळकवले आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. समूह पुनर्विकास योजनेच्या नावाखाली ठाणे शहरातील सर्व विकास 1 ते 2 विकासकांच्या घशात घालण्याचे मोठे षड्यंत्र रचण्यात आले असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांद्वारे केले आहे. तसे भारतातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या 100 मध्ये असलेल्या 2 कुठल्या तरी बिल्डरला पहिल्या 20 मध्ये आणण्यासाठी ठाणे महापालिका मदत करीत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. समूह पुनर्विकास योजनेच्या नावाखाली ठाणे शहरातील सर्व विकास 1 ते 2 विकासकांच्या घशात घालण्याचे मोठे षड्यंत्र रचण्यात आले.
लँड बँकेच्या माध्यमातून बिल्डर्स आपले भांडवली मूल्य वाढवितात आणि त्यातून स्वतःच्या धन निर्मितीसाठी त्यांचा फायदा करून घेतात. तर ठाणे महापालिकेकडून हातभार लावला जात आहे. ठाणे महानगरपालिकेचे जे काम नाही ते काम महानगरपालिका विशेष रुची घेऊन करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. ठाणे शहरात पाणी नाही, शहरातील कचरा उचलला जात नाही, शहरातील महत्त्वाचे रस्ते खोदून ठेवलेत, अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे. याकडे लक्ष देण्याऐवजी म्हाडाच्या जमिनी कशा ताब्यात घ्यायच्या यासाठी पत्रव्यवहार सुरू आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. गोरगरिबांनी आपल्या पक्क्या घरांची स्वप्ने ज्या SRAच्या माध्यमातून पाहिली त्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही गेली अनेक वर्ष कपाटात बंद करून ठेवले आणि सगळे डोळे फक्त क्लस्टर योजनेकडे लावले आहेत. क्लस्टर का आणि कशासाठी हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे, असे आवड यांनी सांगितले. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल असे सांगून काही भामट्यांनी ठाण्यातील एका व्यावसायिकाची 1,07,65,000 रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक झालेला 64 वर्षीय व्यावसायिक चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास आहे. त्याचा भिवंडी येथे औषध विक्रीचा व्यवसाय आहे. सुमारे 4 महिन्यापूर्वी त्याच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअप या समाज माध्यमाद्वारे एका महिलेने संपर्क साधला होता. तिने त्यांना शेअर बाजाराबद्दल माहिती दिली. त्यानंतर त्यांना एका व्हॉट्सअप समूहामध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यांना शेअर बाजारात जादा परताव्याचे हमी दाखवण्यात आले होते. काही दिवसांनी त्यांना शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी एक ॲप मोबाईलमध्ये समाविष्ट करण्यास सांगितले. व्यावसायिकाने त्याच्या मोबाईलमध्ये ते ॲप समाविष्ट केले. या ॲपच्या माध्यमातून त्यांनी ऑनलाईनरित्या गुंतवणुकीस सुरुवात केली. त्या व्यावसायिकाने टप्प्याटप्प्याने 1,07,65,000 रुपये इतकी रक्कम गुंतवली. त्यांना आता मोठा नफा झाल्याचे ॲपमध्ये दर्शवण्यात आले होते. त्यांना हा नफा त्यांच्या बँक खात्यात वलटा करायचा होता, परंतु नफ्याची रक्कम बँक खात्यात वलटी होत नव्हती. त्यांनी संबंधित महिलेला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तिच्याकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. तसेच त्यांनी तिला व्हॉट्सअपवर लघु संदेश देखील पाठवला, परंतु त्यावरही त्यांना कोणताच प्रतिसाद मिळाला नव्हता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी चितळसर पोलीस ठाण्यामध्ये आपला या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ठळक घडामोडी तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.